अखंड भारताचा इतिहास हा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईमधल्याच साहिल राजा शिर्के यांनी एक खेळाचा संशोधन केला आहे। नेमका हा खेळ काय आहे आणि का त्याला भारताचा अखंड भारताचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे हे जाणून घेऊ। सध्या आपल्यासोबत साहिल आहे। साहिल, काय सांगशील एकंदरीत या खेळाची तुला कशी कल्पना सुचली आणि काय नेमका हा खेळ आहे? नमस्कार। ह्या खेळाबद्दल माझा विचार खूप आधीपासून होता की असं काहीतरी खेळाच्या क्षेत्रात यायला हवं, कारण का खेळाच्या माध्यमातून आपल्या सायकी म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीवरती खूप प्रभाव पडतो, एस्पेशली यंगस्टर्सच्या। माध्यम म्हणून ते परफेक्ट होतं, पण ते जर आपण गेम बनवत असू तर पहिलं तर गेम खूप एंटरटेनिंग असायला हवं, म्हणजे जर मजा आली तरच त्याच्यातनं शिकायला मिळेल। सो त्याच्यावरती माझा मेन फोकस होता की गेम किती एंटरटेनिंग आणि चांगला बनेल आणि मग त्याच्यात एज्युकेशन ॲड केलं। सो त्याच्यामुळे तो एक परफेक्ट ब्लेंड आणि कॉम्बिनेशन झालं दोन्ही ह्याचं। आणि मी जवळजवळ आता 1.5 वर्ष ह्याच्यावरती काम केलं आणि गेम खूप चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे। त्यासोबत तू IT क्षेत्रामधून शिकलेला आहेस, पण तुला या क्षेत्रात यावंसं का वाटलं? हां, माझं शिक्षण IT आणि मी पोस्ट ग्रॅडसुद्धा एका बिझनेस स्कूलमधनं केलं, पण लहानपणीपासूनच काहीतरी मला ह्या क्षेत्रात करायचं होतं, म्हणजे ते देशासाठी करण्याची ती भावना होती, ती म्हणजे जसं बोलतो आपण म्हणजे ती थर्स्ट क्वेंच होत नव्हती। आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप ज्ञान असल्यामुळे मला खूप उत्सुकता होती की आणि याच्यात खूप पोटेन्शियलसुद्धा मी बघितलं। प्लस मोदीजींनी रेग्युलरली 2024पासून ते सांगतात की IKS रिलेटेड गेम्सचं खूप जास्ती महत्त्व आहे। आणि मी एक चायनीज गेम बघितला सन वुकॉंग नावाचा, की त्यांनी एवढा फरक पडला त्या एका गेमनी वेस्ट मध्ये, एस्पेशली की चायनीज त्यांची मायथॉलॉजी जी आहे, त्यांचा इतिहास आहे, ते एका गेमनी म्हणजे ऑलमोस्ट सॉफ्ट पॉवरसारखं काम केलं। सो गेम्समध्ये ती क्षमता आहे जी आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा बघितली, आणि म्हणून मोदीजी सातत्याने त्यांच्या इंडिपेंडन्स डे स्पीचमध्ये पण त्यांनी सांगितलं की IKS रिलेटेड, इंडियन नॉलेज सिस्टम्स रिलेटेड गेम्स हे यायला हवे। सो त्याच मग ते सगळं बघून सुद्धा मला एक उत्सुकता अजून माझी वाढली, की एनकरेजमेंट मिळाली की ह्याच्यात खूप पोटेन्शियल। आणि मग गव्हर्नमेंटनी अवॉर्ड्स वगैरे पण स्टार्ट केले। आणि मेन मुद्दा हा आहे की भारताचा सगळ्यात जुना इतिहास आहे आपला जगभरात, पण आपला एक गेमिंग रिप्रेझेंटेटिव्हमध्ये, गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एक रिप्रेझेंटेटिव्हच नाही आहे, म्हणजे प्रतिनिधित्व करणारा भारतीय गेम असं नाहीच आहे। आणि जे भारतीय क्रिएटर्स बनवत आहेत ते पण पाश्चात्य संस्कृतीवरतीच बनवत आहेत। सगळ्यात जुनी संस्कृतीमधला काही रिप्रेझेंटेटिव्ह नसणं ही खूप अधोगती आहे। सो ते खूप पोटेन्शियल असल्यामुळे आणि एक वॉइड आहे या इंडस्ट्रीमध्ये की जे भारतीय गेमिंग फिल करू शकतं। सो त्या सगळ्या गोष्टीला बघून मला वाटलं की हे परफेक्ट टाईम आहे रिलीज करायला। यामध्ये अखंड हिंदुस्तान चा इतिहास मांडला आहे, नेमका कशा प्रकारे हा इतिहास तू मांडलेला आहे या खेळामधून? सो गेममध्ये आपण एक्सप्लोअर करतो अख्खं भारतवर्ष, आणि जी आपली आत्ताची भूमी आहे तेवढंच नाही, म्हणजे जे आधी आता उदाहरणार्थ फार कमी लोकांना माहिती, आता खोतान, आता हे नावच फार कमी लोकांनी ऐकलं असेल, पण खोतान हे आता मॉडर्न डे शिनजियांगमध्ये येतं, जे आता खूप इनफेमस झालं आहे। पण आता हे जे शिनजियांग आहे त्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याच्या ग्रेट ग्रँडसननी केलेली, पंतूनी केलेली, हे कोणालाच माहिती नाही। म्हणजे जी चायना, आता आपले जे संबंध आहेत चायनाच्या आधी तसे बिलकुल नव्हते, म्हणजे आधी चायना आपल्याला एक गुरु म्हणूनच बघायचं, म्हणजे त्यांचे खूपशे मेजर मॉंग्स किंवा पिलग्रिमेजेस आपल्याकडे येऊन शिकलेत। सो हे सगळं ऑटोमॅटिकली जस्ट खेळून समजायला म्हणजे शिकायला मिळतं। तसंच ईस्ट आफ्रिकाबद्दल कोणालाच माहिती नाही। जो आत्ताचा करंट राजा आहे इथिओपियाचा, तो त्याचा वंशज श्रीरामाकडनं सांगतो, म्हणजे त्यांच्या किंगडमलाच कुशाईट किंगडम बोलतात, तर ते स्वतःला कुशाचे वंशज समजतात। तर हे सगळं ऑटोमॅटिकली गेममध्ये बघून खेळून शिकायला मिळतं। पण आणि गेम तितकाच स्ट्रॅटेजिक आणि एंटरटेनिंग आहे। म्हणजे आधी आम्ही बनवताना, म्हणजे मी 7 ते 8 प्लेयर्ससाठी बनवलेला, पण लोक एवढी विचार करायची गेम खूप स्ट्रॅटेजिक आहे, तर ते आम्हाला रिड्यूस 4 प्लेयर्सवरती करायला लागलं। सो आता करंटली तो 4 प्लेयर्सचा गेम आहे आणि खूप एंटरटेनिंग आणि स्ट्रॅटेजिक आहे गेम।
तू संपूर्ण देश फिरून आला, कशा प्रकारे इतिहास तू गोळा केला आणि कशा प्रकारे या खेळामधून तू तो मांडलायस? हे खूप चॅलेंजिंग पार्ट होतं, कारण का तुम्ही बघाल इथे लडाखपासनं नॉर्थ ईस्टचे म्हणजे मणिपूर, आसाम, मेघालय या सगळ्याचं रिप्रेझेंटेशन आहे. तर 95% जागांवरती मी स्वतः जाऊन तो संशोधन करून आलो, कारण का मला कळलं की ते असं सुपरफिशियल होईल जर मी फक्त इंटरनेटच्या ह्याच्यावरनं केलं तर. आणि ते तितकंच चॅलेंजिंग होतं गेमिंग फॉर्मॅटमध्ये मांडणं, कारण का गेमिंग फॉर्मॅटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते एंटरटेनिंग असायला हवं जो खेळणार आहे त्यांना. सो ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि ते देवाच्या कृपेने खूप चांगल्यापणे झालं की तो जे नॉलेज आहे ते गेमचं एक इंटिग्रल भाग आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे ते नॉलेज जे आपण बोलतो ते बॅकडोरनी येतं, म्हणजे ते असं तुम्हाला असं थोपवलं नाही जात ज्ञान तुमच्यावर, ते खेळता खेळता आपोआप कळून येतं. आणि मेन ह्याची USP इन अ वे सांगू शकेन मी की आपण अनफॉर्च्युनेटली खूप मुघल सेंट्रिक, दिल्ली सेंट्रिक इतिहास शिकलो आहे. म्हणजे तो केरळचा मुलगा असेल किंवा मुंबईचा मुलगा असेल, आपल्याला आपल्या लोकल हिरोजबद्दल फार कमी माहिती आहे. म्हणजे आपण महाराष्ट्र त्यातल्या त्यात थोडा हे आहे, लकी आहे, पण आपल्याला पण शिवाजी महाराजांव्यतिरिक्त अजून नाही जास्ती माहिती. म्हणजे तेवढा खोलाचा इतिहास आपण त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधीबद्दल नाही माहिती. सो गेम ते सुद्धा करतं. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा इतिहास, त्यांची लोकल हिस्ट्री, त्यांचं लोकल कल्चर, त्यांचे लोकल हिरोज गेममध्ये तुम्हाला कळून येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे जेव्हा एक केरळचा मुलगा महाराष्ट्राचा इतिहास जाणेल किंवा एक नॉर्थ ईस्टचा मुलगा काश्मीरचा इतिहास जाणेल, तेव्हाच देश असा एकत्र होईल, तेव्हाच त्यांना म्हणजे या खेळामधून जर मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो तर मला गुजरातचा देखील इतिहास समजेल, मला काश्मीरचा देखील इतिहास समजेल, अशी तू मांडणी केली आहेस. परफेक्ट बोललात तुम्ही. येस, तसंच. आणि तोच उद्देश होता की शिकणं सुद्धा हो आणि एंटरटेनमेंट सुद्धा हो. म्हणजे आता जे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली जे एंटरटेनमेंट सोर्सेस आहेत ते पाश्चात्य तर आहेच आणि ते इन अ वे डिस्ट्रक्टिव्ह आहेत. म्हणजे खूपसे असे ज्याला आपण बोलतो तामसिक गोष्टी आहेत. US मध्ये वगैरे तर आपण शूटिंग वगैरेचे गेम्स खेळतो आणि नॅचरली तिथेच तुम्ही बघतात की मास शूटिंगचे इन्सिडेंट्स होतात. म्हणजे लहान मुलं त्यांच्या मित्रांना वगैरे गोळ्या घालून मारतात. आणि ह्याच्यावरती खूप रिसर्च पेपर्स आहेत की गेम कसे आपल्या सायकीला डेव्हलप करतात किंवा अफेक्ट करतात. सो खूप गरजेचं आहे की आपल्याकडे चांगले सात्विक गेम्स असो, जे प्रोडक्टिव्ह असो आणि जे चांगला मनावर प्रभाव त्याचा येऊ. त्याचसोबत आपण सध्या हा खेळ बघू शकतो कशा प्रकारे हा साहिलकडून बनवण्यात आला आहे. आणि याच खेळामुळे जर महाराष्ट्रामधल्या एका व्यक्तीला दुसऱ्या राज्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तो देखील या खेळामधून जाणता येतो. आणि त्याचसोबत अखंड हिंदुस्थानाची कशा प्रकारे इतिहास होता आणि कशा प्रकारे अखंड हिंदुस्थानामध्ये राज्य होती हे देखील या खेळामधून समजून येतं. कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.